India, pray for India, pray for India. Pray for India, pray for India, pray for India. प्रेज लॉर्ड. मी देवाचा धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वार ही सुंदरशी संधी आम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी. काल 15 ऑगस्ट आम्ही आमच्या देशाचं स्वातंत्र्य दिन साजरा केला. 1947 सालामध्ये आम्हाला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पण आम्हाला पाहायला मिळतं की जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी अनेक पुढाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यामुळं आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. अनेक लोकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला आणि ते स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलेले आहे. याच्यावरून आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की जे स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे ते योगायोगाने नव्हे, सहजासहजी मिळाले नाही, तर त्यासाठी आम्हाला किंमत मोजावी लागलेली आहे. आणि मग ते स्वातंत्र्य आम्हा प्रत्येकासाठी अतिशय प्रिय आहे. आम्ही देवाचा धन्यवाद करतो, ते स्तुती करतो की आमच्या देशाला देवाने स्वतंत्र केलेलं आहे. आणि मी देवाचा धन्यवाद करतो आणि आज देवाकडं मी प्रार्थना करतो की जे आमचे पुढारी आमच्या देशाचं पुढारी पण करते, नेतृत्व करते, त्या प्रत्येकाला देवाने त्याच्या स्वर्गीय ज्ञानाने भरावं. आणि एवढंच केवळ नाही तर या देशाचं योग्यरीतीने मार्गदर्शन करण्यासाठी, या देशाला योग्यरीतीने पुढे नेण्यासाठी देवाने त्यांना कृपा पुरवावी, सहाय्य पुरवावं, यासाठी मी देवाकडं प्रार्थना करतो. त्याच प्रकारे मी तुम्हा सर्वांना एक बिलेटेड हॅपी इंडिपेंडन्स डे विश करतो. आणि ज्यावेळेस आम्ही इंडिपेंडन्स डे विषयी विचार करतो तर पवित्र शास्त्र सुद्धा आम्हाला स्वातंत्र्याविषयी सांगतं. त्याकडे आज आम्ही देवाच्या वचनातून पाहणार आहोत. काही गोष्टी देवाचा प्रेषित पौल जो आहे त्यांनी 2000 वर्षापूर्वीच गलतीकाराच्या मंडळीला लिहित असताना सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो त्या ठिकाणामध्ये देवाने आम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण केलेलं आहे. आणि ज्या अशा वचनांचा आम्ही विचार करतो त्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की 2000 वर्षापूर्वीची गोष्ट जी पौलाने लिहून ठेवली होती ती आजवरही आजच्या काळामध्ये सुद्धा आमच्या प्रत्येकासाठी उपयोगी आहे. किंवा आम्ही जर विचार केला तर ती आजही देवाचं वचन आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोलत असतो. आणि मग पौल या ठिकाणामध्ये गलतीकाराच्या मंडळीला लिहित असताना या गोष्टी सांगत आहे की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने जे आमच्यासाठी प्राण दिला, त्या प्राण देण्याच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या अंतकरणामधली जी मृत्यूविषयीची भीती आहे ती काढून टाकली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे एक गोष्ट घडलेली आहे की आमच्या अंतकरणामध्ये जी मृत्यूची भीती होती ती त्याने काढून टाकलेली आहे. एवढंच केवळ नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे रक्त आमच्यासाठी सांडलं, त्या रक्तात सांडण्याच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली आहे. एवढंच केवळ नाही तर आमची पुनर्स्थापना देवाने त्या ठिकाणामध्ये देव केलेली आहे. आणि मग मी याविषयी ज्यास विचार करतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्हाला येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो, येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, त्यावेळेस आम्हाला जी स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्त देतो ते केवळ एका दिवसासाठी नाही तर मला सांगू द्या ते सर्व काळसाठी किंवा ज्याला इटर्नल आम्ही म्हणतो सार्वकालिक ते स्वातंत्र्य देव आम्हा प्रत्येकाला देत असतो. आणि मग तुम्ही पाहतो की ज्यावेळेस तुम्ही एक शिष्य म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणून वावरत असता, ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या सर्व पापांची कबुली करता, पापाची क्षमा त्याच्याकडून प्राप्त करून घेता, आणि एवढंच केवळ नाही तर ज्यावेळेस तुम्ही त्याला आपला तारणारा म्हणून त्याला प्रभू म्हणून स्वीकारता त्या दिवसापासून त्याने तुमच्या सर्व पापातून तुम्हाला सोडवलेले. आणि एवढंच केवळ नाही तर खऱ्या अर्थाचे जे स्वातंत्र्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला प्रत्येकाला देऊ केलेले आहे. पण जसं मी स्वातंत्र्याविषयी विचार करतो त्यास हे स्वातंत्र्य जे देवाने किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने मला देऊ केलेले ते कशापासून दिलेले आहे. आज मी पाहिलं तर देवाचं वचन वाचलं, गलतीकाराचं 5वा अध्याय 1ल्या वचनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेले की जे स्वातंत्र्य देवाने मला देऊ केलेले ते कशातून दिलेले आहे. या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केलेले आहे, म्हणून त्यात टिकून राहा. आम्ही या ठिकाणी तू म्हणतो या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केलेले, त्यात तुम्ही टिकून राहा. आम्ही जेव्हा याविषयी विचार करतो, या वचनाविषयी विचार करतो, त्यास काही क्षण आम्ही अशा लोकांविषयी विचार करूया की जे लोक अजूनही दोषाच्या भावनेमध्ये किंवा दोषाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, ज्याला आम्ही सर्वसाधारणपणे इंग्लिशमध्ये गिल्ट असं म्हणतो. आणि अजूनही पाहतो आम्ही पुष्कळसे लोक अशा प्रकारच्या दोष भावनेमध्ये जगत आहे. एवढंच केवळ नाही तर पुष्कळसे लोक अजूनही आपलं जीवन भयामध्ये जगत आहे. पुष्कळसे लोक अजूनही मी पाहतो की त्यांच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्याच्यामुळे ते आपलं जीवन जगत आहे. किंवा पुष्कळसे लोक अजूनही पाहतो की त्यांचे जो स्वभाव आहे चुकीचा आहे त्याच्यामध्ये ते आपलं जीवन जगत आहे. आणि मग तुम्ही ज्या याविषयी विचार करतो तर असे काही लोक तुमच्या डोळ्यापुढे येत असतील की जे अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहे. पण मला सांगू द्या या ठिकाणामध्ये पुष्कळसे ख्रिस्ती लोक विश्वासधाराने नात्याने जगत असताना सुद्धा कदाचित तुम्हाला पाहायला मिळेल की ते देखील अजूनही ख्रिस्ताने जी मोकळीकता, ख्रिस्ताने जे स्वातंत्र्य त्यांना दिलेले त्याच्यामध्ये ते जगत नाही, तर ते आजवरही बंधनामध्ये जगत आहे. पण मला सांगू द्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनात आम्हाला सांगून ठेवलेले
की त्याने आम्हा प्रत्येकाला स्वातंत्र्याकरता पाचारण केलेले आहे आणि हे स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकाला देऊ केले. पौल सुद्धा या ठिकाणी सांगतो की स्वातंत्र्य आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेले आहे. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने जी वचनं उच्चारलेली आहे त्याच्या मुखातून दिलेली काही वचनं आहेत. योहान शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 31 वचनामध्ये जेव्हा मी वाचतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्वातंत्र्याविषयी बोलत असताना काय म्हटलेलं आहे. ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्यांनी उच्चारलेले शब्द आहेत आणि तो त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो की ज्या यहुद्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला. काय म्हणाला तर तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. याच्यावर मला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनावर राहतो तर आम्ही त्याचे शिष्य होतो. पुढे आम्ही ज्या 32 वचन आणि 34 ते 36 वचन वाचतो त्या ठिकाणी काय म्हणाले वाचूया. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त सत्य करेल. ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्या सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. ह्याचाच अर्थ असा आहे की जेव्हा सत्य आम्हाला समजतं, सत्य आमच्या कानावरती येतं, सत्याचा जेव्हा आम्ही स्वीकार करतो तर ज्यावेळेस आम्ही स्वीकार करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्ही बंधनमुक्त होत असतो. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधनमुक्त व्हाल असे तुम्ही कसे या म्हणता. ठिकाणी त्या ठिकाणचे यहुदी लोक होते त्यांनी प्रभू ख्रिस्ताला प्रश्न विचारल्याने म्हटलंय की आम्ही अब्रामाचे संतान आहोत, आम्ही कसे दास्यत्वामध्ये आहोत. तर प्रभू ख्रिस्त त्या ठिकाणी पुढे त्यांना काय म्हणतो वाचूया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित येशू सांगतो, त्यांना म्हणतो मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. आमेन. या ठिकाणी मी पाहतो की जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जो दास आहे त्याच्याविषयीची व्याख्या त्यांनी पुढे काय वचनांमध्ये लिहिले. पण त्या ठिकाणी तो म्हणण्याचा उद्देश हा आहे की तो म्हणतो जर आम्ही अजूनही पापात आहोत किंवा पाप करतो आमच्या जीवनामध्ये तर आम्ही पापाचा दास आहोत. आणि जर खऱ्या अर्थाने आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर आमच्या पापातून आमची सुटका होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून पुढे तो काय म्हणतो वाचूया परत एकदा. दास घरात सदा सर्वदा राहत नाही. तो म्हणतो दास घरात सदा सर्वदा राहत नाही. याचा अर्थ काय तो म्हणतो जो व्यक्ती पापामध्ये तो पापाचा दास आहे आणि जो दास आहे तो घरामध्ये सदा सर्वदा राहत नाही. पुढे काय म्हणतो वाचा. पुत्र सदा सर्वदा राहतो. पुत्र सदा सर्वदा राहतो. आणि पुढे काय म्हटलेलं ते फार महत्वाचं आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधनमुक्त करील तर तुम्ही खरे खुरे बंधनमुक्त व्हाल. याचाच अर्थ असा आहे की तो म्हणतो पुत्राने जर तुम्हाला, पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने जर तुम्हाला बंधनमुक्त केलेलं आहे तर तुम्ही खऱ्या अर्थाने बंधनमुक्त आहात किंवा स्वतंत्र आहात. तुम्ही स्वतंत्र कशापासून आहात तर तुमच्या पापातून त्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिले. एवढंच कळलं नाही तर तुमच्या चुकीच्या ज्या मनामध्ये इच्छा असतात त्याच्यातून त्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले. एवढंच कळलं नाही तर हे जगाने जे तुम्हाला देऊ केलेले आहे किंवा जग जे तुमच्या पुढे आणत आहेत त्या सर्व चुकीच्या गोष्टीतून देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणून मला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला स्वातंत्र्य यासाठी दिलेले की जे पापाचं ओझं किंवा पापाच्या बंधनामध्ये जे आम्ही होतो, पापाच्या ओझ्याने लादलेले आम्ही होतो, त्या पापाच्या ओझ्यातून देवाने आम्हाला सर्वांना सुटका दिलेली आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की जर आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो तर त्या खऱ्या अर्थाने आम्हाला त्याच्यात पापातून आमची सुटका झालेली आहे का, पापाच्या दास्यत्वातून पापाच्या बंधनातून जे ओझ आहे त्याच्यातून आम्हाला सुटका मिळालेली आहे का. देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रभू ख्रिस्त स्वतः म्हटला की अहो कष्टी व भारक्रांत जन हो तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. ह्याचाच अर्थ असा आहे की त्याची इच्छा हीच होती की जे दास्यत्वामध्ये ज्या बंधनामध्ये ज्या ओझ्याच्या खाली आम्ही सर्वजण दबलेलो आहोत त्या ओझ्यातून जर आम्हाला सुटका हवी असेल तर आम्ही येशू ख्रिस्ताकडे येणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो म्हणतो की जर मी त्याच्याकडे आलो तर तो मला सर्व गोष्टीतून विसावा देणार आहे. मग तुम्ही पाहतो या ठिकाणामध्ये की प्रभू ख्रिस्ताने वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्याच्या वचनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की तो आम्हाला आमच्या त्या बंधनातून किंबहुना त्या पापाच्या ओझ्यातून सोडवण्यासाठी या जगामध्ये आलेला आहे. त्याने आम्हाला पापातून सोडवलं. एवढंच कळलंय तर तो मेला, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी प्रभू ख्रिस्त पुन्हा उठला. एवढंच कळलंय तर त्याने जे मरणाचं जे दासत्व आमच्या जीवनामध्ये होतं, मरणाची जी भीती होती त्याच्यावरती त्याने आम्हाला विजय दिलेला आहे. आणि त्या पापांसाठी प्रभू ख्रिस्ताने आगाऊच आमच्या प्रत्येकासाठी किंमत मोजलेली आहे. आणि मग तुम्ही या ठिकाणी पाहतो की पुन्हा एकदा जसं मी गलतीकास पत्राचा 5वा अध्याय पहिलं वचन वाचतो तर त्या ठिकाणी तो म्हणतो की त्याने आम्हाला मुक्त केलेले, त्याने आम्हाला स्वतंत्र केलेले आणि ते स्वतंत्र यासाठी केलेले की पुन्हा एकदा आम्ही त्या पापाच्या दासत्वामध्ये जाऊ नये. पौल ज्यावेळेस या ठिकाणी गलतीकाराच्या मंडळी सांगतो तो म्हणतो की पुन्हा एक वार तुम्ही त्या नियमांच्या अधीन जाता कामा नये किंवा
पुन्हा एकदा तुम्ही त्या नियमांच्या अधीन जाऊ नये. आणि मग पाऊल या ठिकाणी गलती करायची जी मंडळी आहे त्यांना सांगत आहे की तुम्ही जी स्वार्थ ऐकलेली आहे त्या स्वार्थेचा तुम्ही नाकार केलेला आहे. यू हॅव रिजेक्टेड द ग्रेस. एवढंच कळलं आहे तुम्ही स्वार्थेचाच नाही तर जी कृपा देवाने आमच्या प्रत्येकावरती केलेली आहे त्या कृपेचा तुम्ही नाकार केलेला आहे. आणि पाऊल या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते की जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे तर प्रभू येशू ख्रिस्तावरील तुमचा विश्वास तुम्हाला तारण्यासाठी पुरेसा आहे. आणि मग या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला आता नियमांच्या अधीन राहण्याची गरज नाही. नियम पाळल्यामुळे तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल याची खात्री नाही. तर जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेल्या रक्तावरती विश्वास ठेवता, जर तुम्ही त्याची आज्ञा पाळण्याची इच्छा आपल्या मनामध्ये बाळगता तर तो म्हणतो की खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतंत्र आहात. आणि मग तो या गोष्टी त्या गलती करायच्या मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जसं मी जुन्या कराराविषयी विचार करतो त्या जुन्या करारामध्ये आम्ही पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये देवाने पुष्कळचे नियम त्याच्या लोकांना दिले होते. पण जुन्या काळात जसं मी वाचतो ते नियमांमुळे एक गोष्ट घडती की फक्त आम्हाला आमच्या पापांची जाणीव ते नियम करून देतात. पापातून सुटका होण्याचं सामर्थ्य नियमशास्त्रामध्ये नाहीये, पण पापाची जाणीव आणि आम्हाला ते दोष भावना आमच्या अंतःकरणामध्ये येते की आम्ही सर्वजण पापी आहोत. आणि हेच जुना करार आम्हाला सांगत असते किंवा आम्ही जे नियम आहेत जुन्या करारामधले ते वाचतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. आणि मग पाहतो की त्याची इच्छा ही होती की या नियमांच्या अधीन या नियमांच्या बंधनामध्ये आम्ही राहता कामा नये. पण ज्या प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं माहिती आहे का? सर्व जे नियमशास्त्र आहे ते पूर्णपणे पाळलं. आणि आम्ही पाहतो की आमच्या पापांचं प्रायश्चित तो प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या मेला त्या मरण्याच्या द्वारे आम्हाला तारण्यासाठी ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या पुरेशा आहेत. आम्हाला तारण आमचं प्राप्त करून घेण्यासाठी ज्या काही गोष्टी आम्हाला हव्या आहेत तर त्या पुरेशा आहेत. पण त्यासाठी आम्ही गोष्ट करणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतो तो ते बलिदान झाला, तो ते जे अर्पण आहे ते तो आमच्यासाठी झाला. आणि यासाठी की ज्यास आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्यास तो आमच्या सर्व पापातून आमची क्षमा करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सर्व गोष्टीतून बंधनमुक्त केलेले सुटका दिलेली आहे. मग आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये गलती करायच्या मंडळीला जसं या गोष्टी पाऊल सांगत आहे तर याचा अर्थ असा आहे की ते का पुन्हा एक वाट जर येशू ख्रिस्ताने त्यांना बंधनातून सुटका दिलेली आहे, जर त्यांनी त्या ओझ्यातून त्यांना बाहेर काढलेले तर ते गलती करायची मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा का दासत्वामध्ये जात होती. त्याचं मुख्य कारण काय माहिती का? त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जे स्वभाव होते ते स्वभाव त्यांच्या पूर्वजाप्रमाणे होते. एवढंच कळलं नाही तर त्यांचेच नाही तर आमच्या सुद्धा जीवनामध्ये आम्ही पाहतो की पुष्कळचे आमचे स्वभाव आमच्या पूर्वजाप्रमाणे आहे. ज्यावेळेस देवाने त्या मोशेला त्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून सोडवण्यासाठी त्यांचं पुढारीपण करण्यासाठी निवडलं, त्यास मोशेच्या द्वारे देवाने त्या मिस्री लोकांच्या तावडीतून इस्रायल लोकांना बाहेर काढलं होतं. आणि देवाने त्यांना त्या ठिकाणी आम्ही पाहतो सुटका दिलेली आहे. पण त्यावेळेस त्यांना सुटका दिल्यानंतर मी पाहतो की ते जे इस्रायल लोक होते ते त्या ठिकाणामध्ये कुरकुर करत होते. देवाने जी सुटका दिलेली आहे त्या सुटकेचा अनुभव त्या स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी ते कुरकुर करत होते. आणि ते मोशेकडे वारंवार तक्रार करत होते, कुरकुर करत होते आणि कंप्लेंट ते करत होते. आपण वाचा गणनाचं पुस्तक याचा 11 अध्याय 5 आणि 6 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? मिसर देशात आम्हाला मासे फुकट खायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. ते काय म्हणतात माहितीये का? देवाने त्यांना त्या ठिकाणातून सुटका दिलेली आहे. दिवस आणि रात्र ते त्या फारोच्या दास्यत्वामध्ये होते, काबाड कष्ट करत होते, त्यांना पुरेसा विसावा मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये असताना देवाने अद्भुतरित्या त्यांना त्या ठिकाणातून बाहेर काढलं, त्यांना सोडवलं. पण ते काय म्हणत आहे आपण वाचूया परत एकदा काय म्हणले? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खायला मिळत असत, मासे फुकट खायला मिळत असत, त्याची आठवण आम्हाला येते. त्याची आठवण आम्हाला येते. पुढे वाचा काय म्हणलेले? त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण याचीही आम्हाला आठवण येते. आम्ही पाहतो की देवाने जे त्यांना स्वातंत्र्य दिलेले आहे त्या स्वातंत्र्याबद्दल देवाचे आभार मानण्याच्या ऐवजी या ठिकाणी मी पाहतो की ते कुरकुर करते, देवाकडे तक्रार करते आणि ते त्या काकड्यांविषयी आणि ते लसणांविषयी आणि त्या माशांविषयी त्या ठिकाणामध्ये कुरकुर करत होते. आणि ते म्हणत होते आम्हाला त्या ठिकाणामध्ये त्या सर्व गोष्टी खायला फुकट मिळत होत्या. पण त्यांना ही गोष्ट कळत होती हे सर्व त्यांना त्या ठिकाणामध्ये खायला मिळत होतं, पण तरी देखील ते त्या बंधनामध्ये, त्या दासत्वामध्ये, त्या गुलामगिरीमध्ये राहत होते. आज मी पाहतो की पुष्कळ आमच्या जीवनामध्ये जे स्वातंत्र्य देवाने आम्हाला देऊ केलेले त्या स्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्व आम्ही काय खातो, आम्ही काय पितो, आम्ही काय
कसं राहतो याच्यावरती आम्ही देत असतो. पण देवाची इच्छा ही आहे की जे स्वातंत्र्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाले त्याच्यामधला आम्ही आनंद घ्यावा. आणि मी पाहतो की ज्या प्रकारे त्या इस्रायल लोकांनी त्या ठिकाणामध्ये कुडकुड केली त्याप्रमाणेच आम्ही पाहतो की गलती करायचे लोक सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जे तारण देऊ केलं होतं ते तारण मिळाल्यानंतर आम्ही पाहतो पुन्हा एक वार ते नियमांच्या अधीन झालेले. पुष्कळसे लोक त्या ठिकाणामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवत होते. पुष्कळसे लोक येऊन त्या ठिकाणामध्ये चुकीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि एक वेगळ्या प्रकारची स्वार्था ते लोकांना त्या ठिकाणामध्ये सांगत होते. आणि ते काय सांगत होते माहिती आहे का की फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास पुरेसा नाहीये आम्हाला तारण मिळण्यासाठी. आणि मला सांगू द्या ते जी सुवार्ता लोकांना सांगत होते ती जी खरी सुवार्ता पौलाने सांगितली होती किंवा प्रभू येशू ख्रिस्त ज्या गोष्टीसाठी या जगामध्ये आला त्याच्या व्यतिरिक्त जी चुकीची सुवार्ता ते लोकांना सांगत होते. मला सांगू द्या आजही पुष्कळसे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. लोकांना ते सांगतात, वेटीस धरतात आणि सांगतात की फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण होत नाही, तर त्यासाठी आम्हाला पुष्कळशा गोष्टी कराव्या लागतात. मला सांगू द्या या जगामध्ये आम्ही आमचं तारण कोणत्या प्रकारे विकत घेऊ शकत नाही किंवा ते मिळवू शकत नाही. पुष्कळशा लोकांनी पुष्कळसे प्रयत्न केले यासाठी की त्यांना तारण प्राप्त व्हावं. पुष्कळशा लोकांनी कर्म केले, कांड केले, पुष्कळशा लोकांनी अर्पण केले. पण मला सांगू द्या या सर्व गोष्टींच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त होत नाही, आम्हाला सुटका प्राप्त होत नाही, आम्हाला स्वातंत्र्य प्राप्त होत नाही. तर केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे देवाच्या कृपेच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त होतं. आणि मग या ठिकाणी पाऊल सुद्धा सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मृत्यू आणि पुनरुत्थान आम्हाला देवासमोर उभं राहण्यासाठी पात्र ठरतो. आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचा करार करतो त्यावेळेस या सर्व गोष्टी आम्हाला पुरेशा आहेत आमच्या जीवनामध्ये आम्हाला तारण प्राप्त करून घेण्यासाठी. मग तुम्हाला सांगू द्या की आमचं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे अर्पण त्या ठिकाणी झालं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जो मृत्यू त्या ठिकाणी झाला, त्या मृत्यूमुळे एक गोष्ट घडली की आमचं आणि देवाचं जे नातेसंबंध तुटले होते ते पुन्हा एक वार जुळलेले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि एवढंच कळलंय तर त्या पापातून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सुटका दिलेली आहे. पण मला सांगू द्या या ठिकाणामध्ये की पापातून आम्हाला सुटका दिलेली आहे, पण मला सांगू द्या आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, पापातून स्वातंत्र्य दिलं आहे, पण पाप करण्यासाठी स्वातंत्र्य दिले नाही. ही हॅज फ्रीड अस फ्रॉम सिन बट नॉट फ्री, वी आर नॉट फ्री टू सिन. ह्याचा अर्थ काय माहिती का, पापातून आम्हाला त्याने स्वातंत्र्य दिलेले पण पाप करण्याकरिता आम्हाला स्वातंत्र्य दिले नाही. ह्याचा अर्थ आम्ही जर पाहिला किंवा याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जे नियम आहेत ते दोष आहेत त्या पापाचे जे परिणाम आहेत त्याच्यातून पापाची जी शिक्षा आहे त्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडवले. पण मला सांगू द्या प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या गोष्टी सर्व दूर केलेल्या आहेत आणि आमचं तारण देणे प्रत्येकाचं केलेलं आहे. आणि तुम्ही पाहतो की ज्या या ठिकाणी पाऊल त्या गलती करायच्या लोकांना सांगत आहे तर तो आम्हाला म्हणतो की आमचं तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेले आहे आणि हे आम्हाला त्या देवासमोर उभं करण्यासाठी किंवा देवासमोर नीतिमान ठरवण्यासाठी पुरेसं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या पापाच्या ओझ्यातून सुटका दिलेली आहे. आमचं जे दोष भावना आमच्या सतसत विवेकामध्ये सारखं आम्हाला जाणवते त्याच्यातून ते आम्हाला सुटका दिलेली आहे. एवढंच कळलं आहे तर मृत्यूचं जे भय आम्ही पाहतो या जगामध्ये लोक ज्या मृत्यूच्या भयामध्ये जगत आहे त्या मृत्यूच्या भयातून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सुटका दिली आहे. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जी पापाची जी शिक्षा होती, पापाची जी पनिशमेंट होते त्या सर्वातून आम्हाला सुटका देऊ केलेली आहे. आणि मग आम्ही या देवाचं वचन वाचतो त्याचं आम्हाला कळतं की जर देवाने आम्हाला त्या पापातून स्वातंत्र्य दिलेले तर आम्ही मुक्त आहोत. आणि मुक्त कशासाठी नेमके आहोत? आम्हाला स्वातंत्र्य मिळाले चांगली गोष्ट आहे. कधी कधी आम्ही आनंदाने साजरा करतो, स्वतंत्र आहोत. मला माहिती आहे की ज्या ज्या एखाद्या व्यक्तीचं तारण होतं तसं ते तारणाचं साजरीकरण आम्ही करतो, चांगली गोष्ट आहे. पण मला सांगू द्या आम्हाला जर देवाने सुटका दिलेली आहे किंवा पापाच्या ओझ्यातून आम्हाला ते सोडवले तर आम्हाला त्यांनी मोकळीकता आम्हाला स्वातंत्र्य दिले. ते स्वातंत्र्य कशासाठी दिले तर आपण ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या ते स्वातंत्र्य यासाठी दिलेले की खऱ्या अर्थाचे नातेसंबंध आमचे आणि देवाचे जुळावेत, यासाठी एक ट्रू रिलेशनशिप, रिअल रिलेशनशिप आमचे आणि देवाचे जुळले जावेत यासाठी आम्हाला ते स्वातंत्र्य मिळाले. आणि मग तुम्हाला सांगू द्या की हा पुन्हा एक वार आमच्यासाठी एक मोठा प्रश्न आहे. पुष्कळशाच आम्हाला वाटतं की जर तुम्ही ख्रिस्ती विश्वासाने या नात्याने जीवन जगता तर खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही ते ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये खऱ्या अर्थाने आनंदी आहात का तुम्ही ओझ्याने ख्रिस्ती जीवन
किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन जगतात. मला सांगू द्या, निश्चितच प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे सदैव आम्ही आनंदी असतो असं नाही, सारखंच आम्ही हसत असतो असं नाही. तर मला सांगू द्या की आम्हाला त्रासातून जावं लागतं, संकटातून जावं लागतं, पण तरी देखील आनंदाची गोष्ट ही आहे की त्या आनंदात, त्या दुःखातून, त्या कष्टातून आम्ही जात असताना देव आमच्याबरोबर असतो आणि तो आम्हाला सांभाळत असतो. आणि मग सांगू द्या की आम्हाला एक गोष्ट समजावून घेणं अतिशय गरजेचं आहे की ख्रिस्त जी आमच्यावरती प्रीती करतो, ती प्रीती अनकंडिशनल किंवा कोणत्याही अटीविरहित तो आमच्यावरती प्रीती करतो. मला सांगू द्या, आम्ही कोणतीही गोष्ट अशी करणार नाही किंवा करू शकत नाही की ज्या गोष्टीमुळे आम्ही ख्रिस्ताची प्रीती अधिकरित्या आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. आणि किती आम्ही चुकीचं वागलो तरी ख्रिस्त आमच्यावर कमी प्रीती करेल असं नाही. तर ह्याचा अर्थ असा आहे, आम्ही कसेही वागलो त्या वागण्यावरती ख्रिस्ताची प्रीती अवलंबून राहत नाही, कारण तो आमच्यावरती अटीविरहित अशी प्रीती करतो. आणि गॉड लव्ज अस अनकंडिशनली. पण मला एक सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, त्या देवाची आज्ञा पाळण्याच्याद्वारे एक गोष्ट घडते की आमचं जे जीवन आहे त्याच्या जीवनाचं शुद्धीकरण होतं. तारणासाठी आम्हाला काय करण्याची गरज नाही, ते तारण देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेले. पण एक गोष्ट तितकीच करे की जर आम्हाला पवित्र जीवन जगायचं असेल, जर आम्हाला शुद्ध जीवन जगायचं असेल, त्या पवित्र आत्म्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये हवा असेल, तर एक गोष्ट आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या आज्ञा पाळणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग सांगू द्या की या सर्व गोष्टी आम्ही ज्यास करतो त्यास खऱ्या अर्थाने आम्ही स्वातंत्र्यामध्ये जीवन जगत असतो. आम्हाला देवाने सांगितले की आम्ही त्याची आज्ञा पाळावी. का माहिती का? कारण का एक पवित्र जीवन जगण्यासाठी, एक पापविरहित जीवन जगण्यासाठी आणि ख्रिस्तासारखं बनण्यासाठी आम्हाला देवाची आज्ञा पाळणं अतिशय गरजेचं आहे. मग मला सांगू द्या की आम्हाला स्वातंत्र्य देवाने देऊ केलेले, ते स्वातंत्र्य कशासाठी देऊ केलेले? पुष्कळच आम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्याने देऊ केले, ते देऊ केले, त्याचं कारण काय हे आम्ही पाहिलेले. आणि स्वातंत्र्य आम्हाला देवाने जे देऊ केलेले आणि ते स्वातंत्र्य आम्हाला त्यांनी दिले, ते कशासाठी, आम्ही काय करण्यासाठी स्वतंत्र आहोत हे देवाचं वचन काय सांगतं आपण वाचूया. गलतीकासपत्राचा 5वा अध्याय 13 ते 15 वचन जेव्हा आम्ही वाचतो, गलती 5 13 ते 15 मध्ये आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की जे स्वतंत्र आम्ही आहोत, आम्ही स्वतंत्र कोणत्या गोष्टी करण्यासाठी स्वतंत्र आहोत हे त्याचं वचन आम्हाला गलतीकासपत्राचं 5वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये पाहायला मिळतं. बंधुजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यकरिता पाचारण झाले. तुम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण झालेले आहे. म्हणजे काय तो म्हणतो या ठिकाणी पौल की तुम्हाला स्वातंत्र्याकरिता पाचारण झालेले, पण ते स्वातंत्र्य कशासाठी आहे? तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनाने वाव मिळवून देऊ नका. स्वातंत्र्यतेने म्हणजे स्वतंत्र आम्ही यासाठी झालं नाही की आमच्या देहाच्या वासना आम्ही पूर्ण करावी. पुढे काय म्हणले? तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. या ठिकाणी तो म्हणतो की प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. म्हणजे देवाने आम्हाला स्वतंत्र फक्त या गोष्टीसाठी केलेले की आम्ही एकमेकांची सेवा करावी, एकमेकांचे दास व्हावे. म्हणजेच काय? एकमेकांची आम्ही सेवा करावी. मला सांगू द्या, देवाने आम्हाला ते स्वतंत्र केलेले यासाठी की आम्ही एकमेकांची सेवा करावी, एकमेकांवरती प्रीती करावी, त्यांचा आम्ही त्यांना एक्सप्लॉइट करावा नाही किंवा त्यांचा उपयोग फक्त करून घेऊ नये, तर एक गोष्ट करावी, आम्ही त्यांच्यावरती प्रीती करावी. मला सांगू द्या की आमच्या स्वातंत्र्याचं सर्वात मोठं चिन्ह काय असेल माहिती का? की ज्या वेळेस आम्ही देवाला आणि लोकांची सेवा करतो, देवाची तर सेवा करतो, त्याचबरोबर आम्ही ज्यास इतरांची सेवा करतो त्यास आम्ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी एक चिन्ह आहे की आम्ही स्वतंत्र आहोत. पुढे वाचूया वचन काय वाचले? कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकच वचन पाळण्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. आम्ही या ठिकाणी पाहतो की नियमशास्त्र आता आम्हाला पाळायची गरज नाहीये, कारण तो म्हणतो की जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. हे जर वचन पाळलं तर हे एक वचन पाळल्यानेच पूर्ण नियमशास्त्र पाळल्याप्रमाणे आहे. मग आपण पाहतो या ठिकाणी प्रभू ख्रिस्ताने याला फार महत्त्व दिलेले की आम्ही इतरांवरती प्रीती करावी. आम्ही स्वतंत्र आहोत का माहिती का? लोकांना फायदेसाठी उपयोगात आणण्यासाठी नाही, लोकांना आमच्या परीने उपयोगात आणण्यासाठी नाही, तर आम्ही त्यांची सेवा करावी यासाठी आम्हाला देवाने स्वतंत्र केलेले आहे. आणि आम्ही पाहतो या ठिकाणी की आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेले यासाठी की आम्ही ते लोकांची सेवा करावी, लोकांच्या मदतीला यावं, लोकांच्या अडीअडचणी उभं राहावं आणि लोकांवरती प्रीती करावी. यासाठी खऱ्या अर्थाने प्रभू ख्रिस्ताने आम्हाला स्वतंत्र केलेले आहे. म्हणून आमचं जे प्रीतीचं किंवा आमच्या प्रीतीचं जे एक्सप्रेशन आहे किंवा आमच्या प्रीतीचं जे प्रगटीकरण आहे ते कशाद्वारे आम्ही करू शकतो? की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही इतरांची सेवा करतो. म्हणून मी पाहतो की आजही पाहतो की मदर टेरेसा विषयीचं उत्तम उदाहरण आमच्या देशामध्ये आम्हाला पाहायला मिळतं.
त्या लोकांची सेवा करतोय त्याचं कारण काय माहिती का? ख्रिस्ताने जी दिलेली आज्ञा आहे त्याच्या वचनातून त्या आज्ञेचं पालन ते करत होते. आणि त्यांना एक गोष्ट कळली होती की जर मी स्वतंत्र आहे तर मी इतरांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्या पापाच्या दास्यत्वातून ते आम्हाला सोडवले, पापातून तरी आम्हाला सोडवले आणि म्हणूनच आम्हाला ह्याच्यामध्ये राहण्याची गरज नाही आहे. पण मला सांगू द्या, देवाचं वचन आम्हाला सांगतं या ठिकाणामध्ये की आम्ही वारंवार त्या पापामध्ये किंवा त्या पापाच्या ओझ्यामध्ये का जातो. त्याचं कारण काय माहिती का? की आम्ही या गोष्टीचं कडे दुर्लक्ष करतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापातून आम्हाला त्या ओझ्यातून सोडवले, त्या बॉन्डेजमधून त्या बंधनातून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सोडवलेलं आहे. आणि मग सांगू द्या की या ठिकाणी देवाचं वचन सांगतं मला की कोणती गोष्ट आम्हाला अजूनही त्या बंधनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. जर प्रभू येशू ख्रिस्ताने आमची पाटी स्वच्छरित्या पुसलेली आहे, त्याने आमच्या पापातून, तो म्हणतो तुमची पापे लाखेसारखी लाल असली तर ती बर्फापेक्षा शुभ्र करायला मी समर्थ परमेश्वर आहे. एवढंच कळण्यात तो म्हणतो मी तुमची सर्व पापे त्या थैलीमध्ये टाकून समुद्राच्या खोल पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की तो आमच्या पापांची आठवण करत नाही आणि ख्रिस्ताने जे आम्हाला नीतिमत्व दिलेले आहे ते आम्हाला प्राप्त झालेले आहे. पण मला सांगू द्या की त्याची इच्छा हीच आहे की आम्ही पुन्हा एक वार त्या पापाच्या बंधनामध्ये, पापाच्या दासत्वामध्ये जाऊ नये. प्रेषितांच्या कृत्याचा 3रा अध्याय आणि जर 19 आणि 20 वचन वाचतं त्या ठिकाणी काय म्हणलेले? प्रेषित 3:19-20 मध्ये तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत. तो काय म्हणतो या ठिकाणी? तो म्हणतो की जर तुमची पापे, देवाचं वचन काय सांगतं? तुमची पापे पुसून टाकली जावीत तर आम्ही काय करणं गरजेचं आहे? म्हणून पश्चाताप करा. मला सांगू द्या, आजही जर आम्हाला आमच्या पापांची क्षमा अजून झालेली नाहीये, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारला नसेल तर आम्हाला देवाने देऊ केलेली संधी आहे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी एक गोष्ट आम्ही करणं गरजेचं आहे, आमच्या पापांचा पश्चाताप आम्ही करणं गरजेचं आहे. म्हणून तो या ठिकाणी फार सुंदर म्हणतो की तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. कोणाकडे वळा? ते येशू ख्रिस्ताकडे वळा. पुढे काय म्हणलेलं आहे? अशासाठी की विश्रांतीचे समय प्रभू जवळून यावेत. विश्रांतीचा समय प्रभूजवळ यावे म्हणजेच काय? आमच्या पापातून सुटका आमची व्हावी, यासाठी आम्ही येशू ख्रिस्ताकडे येणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग सांगू द्या, प्रभू ख्रिस्तावर विश्वासाच्या द्वारे प्रभू ख्रिस्ताला जसं आमच्या पापांची कबुली आम्ही करतो, पापाची क्षमा त्याला मागतो, त्यास एक गोष्ट घडती की प्रभू ख्रिस्त आमच्या भूतकाळात घडलेल्या सर्व पापातून आम्हाला सोडवतो. पुष्कळ आम्ही पाहतो आजही लोक आपल्या भूतकाळामध्ये जगत आहेत आणि अशा प्रकारचं ओझं घेऊन ते जगत आहे. पण मला सांगू द्या, जसं मी प्रभू ख्रिस्ताकडे येतो तो म्हणतो तुम्ही आपली सर्व ओझी, सर्व पाप जी आहेत आम्ही जास्ती प्रभूला कबूल करून सोडून देतो, त्यास तो आमची ओझी घेतो, तो आमच्या पापातून आम्हाला सोडवतो, ती पापं आपल्या स्वतःवरती घेतो आणि त्या पापांची क्षमा करतो. आणि मग मला सांगू द्या की ज्यास आम्ही येशू ख्रिस्तावरती भरोसा ठेवतो, प्रभू ख्रिस्तावर भरोसाच्या द्वारेच आमची सुटका होते. प्रभू ख्रिस्तावरील भरोशाच्या द्वारे आम्हाला स्वातंत्र्य मिळतं. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की ज्यास आम्हाला ते स्वातंत्र्य मिळतं त्यास आम्ही अधिक त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, आम्ही अधिक त्याच्या जवळ जावं आणि ज्यास आम्ही त्याच्या जवळ जाऊ त्यास तो आमच्या सर्व पापातून आम्हाला सोडवणार आहे. मला सांगू द्या, पुष्कळ तो आमच्या पापातून आम्हाला सोडायला तयार असतो, आमची ओझी व्हायला तयार असतो, आमचं पापाचं जे ओझं आहे तो घ्यायला तयार असतो. पण एक उदाहरण किंवा एक गोष्ट मला जी आठवती, मला ती पुन्हा तुम्हाला सांगायची वाटते की कधी कधी काय होतं माहिती आहे का? तो आमची ओझी घ्यायला तयार असतो पण तरी देखील आम्ही काय करतो? एक वयस्कर स्त्री रस्त्याने चालली होती आणि तिच्या डोक्यावर काटक्या होत्या, म्हणजे जे सरपण आम्ही पाहतो एखादं चूल जाळण्यासाठी, ते सरपण घेऊन ती डोक्यावर चाललेली होती आणि ती चालत ते ओझं घेऊन जात असताना, ती रस्त्याने जात असताना कणत चाललेली होती. आणि तेवढ्यात एक बैलगाडीवाला त्या ठिकाणाहून जात होता आणि त्या बैलगाडीवाल्याने तिला विचारलं की आजी तुम्ही माझ्या बैलगाडीमध्ये बसता का? म्हणजे मी तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सोडवायला तयार आहे. आणि मग ती म्हणते ठीक आहे मी तुझ्या बैलगाडीत बसते. आणि बैलगाडीत बसल्यानंतर ते हळूवारपणे पुढे जात असताना पुन्हा एक वार तो जो बैलगाडी चालवत होता त्या व्यक्तीला त्या आजीचं कणणं ऐकायला आलं आणि त्या आजीचं कणणं ऐकायला आल्यानंतर तो मागं वळून पाहतो तर त्याला पाहायला मिळतं की ती आजी त्या जे काटक्या आहेत त्या काटक्या अजूनही आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीमध्ये बसलेली आहे. आणि मग तो तिला म्हणतो की आजीबाई तुम्ही त्या काटक्या अजूनही डोक्यावर का घेऊन बसले आहेत? तुम्ही जर आता बैलगाडीत बसले तर काटक्या खाली ठेवा. तर ती आजी त्याला काय म्हणते माहिती आहे का? आधीच तुला माझं ओझं आहे आणि त्यात माझा काटक्याचं सुद्धा ओझं नको. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही असंच करतो, प्रभू ख्रिस्त आमच्या ओझ्यातून आम्हाला सोडायला तयार असतो पण आम्हाला असं वाटतं आम्ही पात्र आहोत आमची ओझी वाहण्यासाठी. पण मला सांगू द्या, आज देवाचं वचन आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तो आम्हाला प्रत्येकाला आव्हान करते, तुम्ही अनुभव घेऊन पहा.
तुम्ही जेव्हा त्याच्याकडे येता आणि आपली ओझी त्याला देता तेव्हा तुम्हाला सुटकेचा त्या स्वातंत्र्याचा अनुभव देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मला सांगू द्या की जी पापांची जी मोबदला आहे किंवा पापांची जी पनिशमेंट आहे, पापाची जी शिक्षा आहे, त्याच्यातून तुम्हाला सुटका मिळाली. सार्वकालिक मरणातून देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिले. एवढंच कळलं नाही तर स्वातंत्र्य कशातून दिले? तुमच्या भूतकाळातून देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिले. तुमच्या भविष्य काळाच्या विषयीची जी भीती तुमच्या अंतःकरणामध्ये आहे त्याच्यातून देवाने तुम्हाला स्वातंत्र्य दिले. पण स्वातंत्र्य तुम्हाला यासाठी देवाने देऊ केलेलं नाही की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे आपलं जीवन जगावं. तर मला सांगू द्या त्या स्वातंत्र्याबरोबर एक मोठी जबाबदारी देवाने आम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे. आणि ती जबाबदारी ही आहे की इथून पुढं आम्ही पाप करू नये, आम्ही पाप करू नये. एवढंच कळलं नाही तर तो म्हणतो की आम्हाला देवाने स्वतंत्र यासाठी केलेले की आम्ही त्या प्रीतीने आणि त्या एक जिव्हाळ्याने एकमेकांची काळजी घ्यावी. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे बंधनातून आम्हाला सुटका दिलेली आहे, जे आम्हाला स्वातंत्र्य दिले ते केवळ याच गोष्टीसाठी दिलेले आहे. आणि मग मला सांगू द्या आज तुम्हाला प्रत्येकाला मला उत्तेजन द्यावायचं आहे की तुम्हाला देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही सगळे स्वतंत्र आहात. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्यावरती आपली ओझी आपल्या पापांची कबुली त्याच्याजवळ करतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याला देवाने स्वतंत्र केलेलं आहे. आणि तो योहान कृष्णवर्तमानाचा 8वा अध्याय आणि 34 ते 36 वचनामध्ये म्हणतो की जर तुम्हाला पुत्राने मुक्त केलेले आहे तर खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतंत्र आहात. इफ द सन हॅज सेट यू फ्री यू आर फ्री इंडीड. याचा अर्थ येशू ख्रिस्ताकडे आल्यानेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आम्हाला प्रत्येकाला मिळतं आणि येशू ख्रिस्तामुळेच खरं स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त होतं. आणि देवाची इच्छा हीच आहे की त्या स्वातंत्र्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाने घ्यावं. देवाची इच्छा ही आहे की तो जो ओझं आमचं घ्यायला तयार आहे, आमचं पापाचं ओझं घ्यायला तयार आहे आणि आम्हाला स्वतंत्र करायला तयार आहे, ते स्वतंत्रता आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वीकारावी. निश्चितच आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करतो. पण अजूनही पुष्कळचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आपलं जीवन जगत आहे. आणि आज देवाचं वचन आमच्याकडे आलेले आहे, तो आम्हाला आव्हान करू इच्छितो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. तुमच्या सर्व बंधनातून तुमच्या सर्व ओझ्यातून तुम्हाला मी बाहेर काढायला समर्थ परमेश्वर. देव करो ही वचनं पाळण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला कृपा करो, सहाय्य करो. यास आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिते आमचं धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाद्वारे तू प्रत्येकाच्या अंतकरणाशी आज बोललेला आहे. प्रभू खरोखर तू आम्हाला स्वतंत्र केलेलं आहे, पण स्वतंत्र यासाठी केलं नाही की आम्ही पुन्हा पाप करत राहावं माहिती आहे. पण प्रभू तुझ्या वचनामध्ये सांगतं की आम्ही पापातून बाहेर पडावं, ही तुझी इच्छा आहे माहिती आहे. प्रभू आम्ही लोकांवरती प्रीती करावी, ही तुझी इच्छा आहे माहिती आहे. एवढंच कळलं नाही तर आम्ही तुझ्या आज्ञा पाळाव्या, ही तुझी इच्छा आहे माहिती आहे. कारण का आम्ही ज्यास्त तुझ्या आज्ञा पाळतो त्या पवित्रतेचा अनुभव आमच्या प्रत्येका जीवनामध्ये तू देतोस, त्या शुद्धीकरणाचा अनुभव तो प्रत्येकाला देतोस, त्या पवित्र आत्म्याचा जो सहवास आहे, जो अभिषेक आहे, त्याचा अनुभव तो प्रत्येकाला देत असतो. म्हणून आज मी तुझा धन्यवाद करतो, स्तुती करतो. प्रभू विशेष करून आम्ही तुझे आभार मानतो की आमच्या देशाला तू स्वतंत्र केलेले आहेस माहिती आहे. आज मी प्रार्थना करतो प्रभू आमच्या सर्व देशाच्या पुढाऱ्यांना, आमचे पंतप्रधान, आमचे वेगवेगळे प्रकारचे मुख्यमंत्री, आम्ही पाहतो आमचे राष्ट्रपती देवा, या सर्वांना तुझ्या स्वाधीन करतो माहिती. आणि प्रभू त्याच प्रकारे सर्व जे पुढारी पण करत आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो माहिती देवा. प्रभू त्यांना तुझ्या स्वातंत्र्याचा अनुभव घडून दिले माहिती देवा. आणि प्रभू आमच्या देशाचं पुढारी पण नेतृत्व करत असताना लागणारी कृपा, लागणारी सहाय्य तू त्यांना पुरव माहिती देवा. आमच्या देशाला त्या बढतीच्या मार्गावर, त्या यशाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी लागणारी कृपा, लागणारी दया तू प्रत्येकाला पुरव. पुन्हा एक वार प्रभू ही संधी तो आम्हाला दिलीस माहिती. आज मी पुन्हा एक वार नव्याने आमच्या सर्व देशातील पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करतो माहिती. तू त्यांच्याबरोबर राहा, तू त्यांचं संरक्षण कर, तू त्यांचं मार्गदर्शन कर, तू त्यांच्याबरोबर राहा. पुन्हा एक वार ही सुंदर संधी आम्हाला प्रत्येकाला दिलीस, आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू विशेष करून प्रार्थना करतो अजूनही प्रभू ज्यांनी तुला स्वीकारलेलं नाही माहिती, अजूनही जे प्रभू त्या पापाच्या दास्यत्वामध्ये, पापाच्या बंधनामध्ये, पापाच्या ओझ्यामध्ये लादलेले आहेत प्रभू, ते ओझं जगत आहेत जीवनामध्ये घेऊन, त्यांना तू मुक्त कर, खरं स्वातंत्र्य त्यांना तू दे, अशी प्रार्थना करतो. या समयाबद्दल तुझे आभार मान, तुझं गौरव कर, मान सन्मान गौरव कर, तुझ्याच नाव दे. येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोडान मागतो म्हणतो आहे, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. गॉड ब्लेस यू. Pray for India, pray for India.